अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल. नमस्कार, आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा. मोदी हटाव देश बचाव. एप्स्टीन फाईल्स व्यापार धोरणावरून मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाआंदोलन करण्यात आले. हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पार पडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मोदी हटाव देश बचाव अशा घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच मातर्व मुक्ती सेनेसह अनेक सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. महाआंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा कथितरित्या एप्स्टीन फाईल्समध्ये झाल्याचा दावा करत पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात आली. अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार करारामुळे देशाच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाला संबोधित करताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी RSS इस्रायल संबंध, परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे करार यावर टीका केली. भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने जात आहे. अमेरिकेसोबतचा व्यापार करार हा देशाच्या हिताविरोधात आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच एप्स्टीन प्रकरणाबाबत पंतप्रधानांनी खुलासा करावा अशी मागणी ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केली. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आखाती देशांमध्ये कार्यरत भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली. सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक भारतीय आखाती देशांत कार्यरत असून आंतरराष्ट्रीय तणाव वाढल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या देशासमोर नाचतात. त्याचा प्रश्न इथला मीडियाचा मालक विचारत नाही. त्यांना आमचा सवाल आहे. लोकांचा रोष शिगेला पोहोचताना दिसतोय. त्याला तुम्ही दाखवणार आहेत की नाही, असा सवाल उपस्थित केला. देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. या आंदोलनादरम्यान CSTM परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबईसह उपनगरांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रीय युवा नेते सुजातदादा आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, युवा प्रदेशाध्यक्ष निलेश भाऊ विश्वकर्मा, अमित भाऊ भुईंगळ यांचेसह राज्याचे अनेक पदाधिकारी मार्गदर्शनार्थी होते. युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पतोडे यांनी उत्कृष्ट प्रकारे सूत्रसंचालन केले. सदर आंदोलनास उत्तर अहिल्यानगरचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीही सहभाग नोंदवला. जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके, युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हात, युवा जिल्हा महासचिव तथा VBA जिल्हा सदस्य सुनील वाघमारे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष डॉ. गौतम चित्ते, ॲडव्होकेट अण्णासाहेब मोहन, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, योगेश घोडके, संजय महाले, बाळाभाऊ गायकवाड, बबलू पगारे, महेश पाखरे, राहुल थोमरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे, युवा जिल्हापाध्यक्ष योगेश गायकवाड, नेवासा तालुकाध्यक्ष पोपट सरोदे, युवा तालुकाध्यक्ष आकाश इंगळे, संगमनेर तालुकाध्यक्ष वैभव मोकळ, संदीप मोकळ, राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, पिंटू नाना साळवे इत्यादींचा आंदोलनात सहभाग होता. अहिल्यानगरचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, श्रद्धेय साहेबांचे सर्वच चाहते यांच्यासह विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.